तर काय विषय पब्लिक, मी ब्लॉगर पाहूया आणि स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नव्या व्हिडिओमध्ये। सकाळ सकाळी आपल्याला लवकर करायला जायचं, त्याचं कारण असं आहे, रोहित भाऊ आपलं ऊस लावायला पुण्याहून गावाला गेले। आज लवकर कामं हजर राहायचे, त्यामुळे जेवढं लवकर आपल्या घरात निघता येईल तेवढं लवकर निघायचं आहे। आता वाईच पाऊस चालू होता, मग जर्किंग आणि टोपी घातली आणि गाडीला डायरेक्ट शाटर मारून निघालो कराडला। कराडात गेल्या पुण्याला जाणारी एक गाडी गावली, मग त्याच गाडीनं भाऊ बी आपला गेला। आता मागल्या वेळीचा भावाचा एक विषय सांगतो। भाऊ गेला मागल्या वेळी इष्टीनं, आणि इष्टी जायची थांबत गेल्यामुळे भावाला कामावर जायला वेळ झाला, त्यामुळेच भाऊ म्हटला ह्यावेळी प्रायव्हेट गाडीने जातो मी। आपला प्रत्येक कराडकर दत्त चौकात आल्यावर महाराजांचं दर्शन घेतले बिगार घरी जात नाही परत। तिथनं घरी आल्यावर आपली पाण्याची टाकी किती भरली चेक करा आपल्या टेरिसवर आलेलो। आज आभाळ बघून असं वाटतं की पावसाला आज लय जोर आलेला दिसतोय। आपल्या जवळचं सगळं डोंगर अर्ध दुक्यानं मुजली ती। आपलं गाव महाबळेश्वर झाल्यासारखं वाटायला लागले आम्हाला बी। आता पाऊस बी मोठा यायला लागलेला, आणि आपण चुलीसाठी मारलेले शेड बरोबर चुलीच्या वरच गाळायला लागलेलं। आता काय करायचं आपल्यालाच काय कळण झाले। आता सकाळपासून लय जोरात पाऊस चालू आहे, त्यामुळे घरातून बाहेर काय पावसाने पडून दिलं नाही। मग संध्याकाळी जरा पाऊस उघडला म्हणून आपल्या शेडाकडे आलं होतं। सगळं पाणी आपल्या गावाने येत होतं पावसाचं। आता ही नेट आपल्याला तिथं बांधायचं आहे, जेणेकरून पावसाचं पाणी आपल्या गावानीत नाही आलं पाहिजे। हे असं सगळं पाणी आज ते गावानीत, आणि त्यामुळे मस्त आपली वैरण लय मात्र करायला लागली ती। वरचा एक कळूक सोडवला आणि कळकाला डायरेक्ट नेट बांधून तो परत वर अडकवला। आता एका साईडचं आपलं काम खड झालेलं, पण एका साईडला नेट जरा कमी पडत होतं, तेव्हा तिथं म्हणतं जरा दडपा बांधायचा परत त्याला। तिथनं परत वर आलं पाहुणं। आज तुम्हाला आपण नवीन 3 पाहुणं दाखवणार आहे। तर या आपलं नवीन 3 पाहुणं दाखवतो तुम्हाला। आपल्या झेडप्लस सिक्युरिटीतल्या एका मेंबरनं 3 पिल्लांना जन्म दिला। या पिल्लं सगळी मातीत होती, त्यामुळे म्हटलं त्यांच्या खाली एक पोतं काढल्यानंतर त्यासनी मुंग्या बिंग्या लागतील। घरातलं जाऊन पोतं बितं घेऊन आलो, पण पिल्लांच्या एका जिथनं जायनं झाल्या। तिला वाटत होतं की ही आपली पिल्लं न्यायला आलं या। कशी बशी तिला तिथनं घालवलं आणि पिल्लं सगळी एका पोता घेतली, पण बाहेर गेल्यावर पण तिचं चांगलंच लक्ष होतं आपल्यावर। एक गोष्ट सांगतो तुम्हाला, जिथे तिथं कुत्रे आलेली असते तिथे जाताना कधी बी विचार करून जावा, कारण पिल्लांच्या असते ती 100% चावण्याची शक्यता असते। आता मला चावली नाही याचं कारण असं आहे, तिला आपल्या विश्वास बसलाय की ह्यो आपल्याला काही इजा पोहोचवणार नाही, त्यामुळेच ती मला चावली नाही। तर माझ्या जागेवर दुसरं कोण असतं ती भावाने 100% त्याला चावली असती। आता भावना आजचा आपला व्हिडिओ इथे संपतोय। व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करा विसरायचं नाही भावना। भेटूया का नवीन व्हिडिओ मध्ये।